लोक म्हणतात आयुष्यामध्ये अवघड काहीच नसतं, पण मी म्हणते खरं तर आयुष्यामध्ये सोपं काहीच नसतं. फक्त जिद्द आणि पैसा असून चालत नाही. तर आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना तीच प्रॅक्टिकली उतरवण्यासाठी आपल्याला वेळसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. आता हा आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा रील, जो फक्त 9 सेकंदाचा बनलेला आहे आणि तो या ब्लॉगच्या शेवटी मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पण हा सिम्पलसा बनवण्यासाठी सुद्धा इथे आमची जवळजवळ 15 ते 20 मिनिटे गेलेले आहेत. प्रत्येक गोष्ट ना खरंच वाटते तेवढी सोपी नसती, आणि खरंच सोपी असती तर आपण नवजात असल्यापासूनच पाणी पित असतो ना. पाणी पिणं किती सोपी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा ती आपल्याला शिकावी लागते आणि वेळेनुसार हळूहळू मग आपल्याला ते स्वतःहून पिता येतं. तर असंच काहीसं असतं आपल्या आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. इथे 50 वेगवेगळ्या प्रकारचे केक मी बनवू शकते. रागी केक, मैदा केक, ज्वार केक, गहूचा केक, गुळाचा केक, साखरेचा केक, अगदी खजुराचा केकसुद्धा. पण तरीही वेळ नसल्यामुळे मला इथं आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही हा मार्केटमधून एक सिम्पलसा विदाऊट फ्रोस्टिंग असा केक आणलेला होता. 8 वर्ष लग्नाला पूर्ण झालेली आहेत. प्रत्येक ॲनिव्हर्सरीला काय ना काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम असतोच. आणि जर प्रॉब्लेम नसला तर आता ह्या ॲनिव्हर्सरीला होतं एक नितीशच्या चुलत भावाचं लग्न. तर असंच असतं आणि आम्हाला त्या दिवशी व्यवस्थित पाहिजे तसं सेलिब्रेशन करायला मिळत नाही. बरं, तुमच्या आयुष्यात असे कोणते दिवस आहेत जे स्पेशल असतात आणि एकदम ते त्याच दिवशी स्पॉईल वगैरे होतात, किंवा तुम्हाला त्या दिवशी मिळत नाही किंवा करायला आवडत नाही? बाकी तुमची ॲनिव्हर्सरी कधी आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. फायनली हा रील कसा झालेला आहे हा आता मी इथं ॲड केलेला आहे. रील पाहून जे काही माझे फ्रेंड्स आहेत, क्लोज आहेत, ते मला नक्कीच हॅपी ॲनिव्हर्सरी विश करणार. त्या सगळ्यांना थँक्यू सो मच आणि भेटूयात पुन्हा. बाय.